हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, चांगल्या 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या आपल्याला अशा तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्यात, जेणेकरून छान बारीक वाटल्या जातात. आणि त्याचबरोबर लसूण पण टाकून घ्यायचे बघा. स्वच्छ कोथिंबीर मी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून. एक मीडियम साईजचा टमाटा पण घेतलेला आहे. आणि आपल्याला जिरं टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे छान बारीक वाटून घ्यायचे. पाहू शकता, थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं. तर बारीक छान वाटून घेतलेले आहे मैत्रिणींनो. आता हे साईडला ठेवूया आपण. आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, कोथिंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि टेस्टी पण तेवढीच होणार आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा. कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमचं शेअर करा. तर पाहू शकता कोथिंबीर छान आपली बारीक चिरून झालेली आहे. तर त्यानंतर मी इथे मीडियम साईजचा एक टमाटा, तो पण अशाच पद्धतीने बारीक चिरून घेणार आहे. आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, अगदी थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी मस्त होऊन जाते बघा आणि टेस्टी पण होती. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल पुढे मी काय करते ते. तर छान असा टमाटा आपला बारीक चिरून झालेला आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने मैत्रिणींनो केली आहे का ही रेसिपी, मला कमेंट करून नक्कीच सांगा, विसरू नका. तर इथे बघा मी आता डाळ घेतलेली आहे. ही डाळ उडदाची डाळ आहे मैत्रिणींनो आणि छान मी मस्त 3 शिट्ट्या करून मस्त शिजवून घेतलेली आहे. 3 शिट्ट्या करून मी उडदाची डाळ ही छान मस्त शिजवून घेतलेली आहे. पाहू शकता. तर ही डाळ अशी चमच्याने आपल्याला छान फेटून घ्यायची आणि डाळ पण आपली मस्त शिजलेली आहे. पाहू शकता. ह्या डाळीपासून आपल्याला एवढी छान रेसिपी बनवायची मैत्रिणींनो. तर आता गॅस पेटून घ्यायचे आपल्याला आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे बघा. अगदी झटपट रेसिपी आहे, हा नक्कीच करून पहा. तर तेल टाकून घ्यायचे आपल्याला. मी ते साधारण 1.5 पळी मी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली ना मैत्रिणींनो तर जिरं टाकून घ्यायचे 1 चमचा. जिरं पण छान आपल्याला फुलून द्यायचे. जिरं फुलून झाल्याच्या नंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. त्यानंतर काय करायचे, मीडियम साईजचा टमाटा घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला आणि तेलावर छान मीडियम साईजचा टमाटा हे परतून घ्यायचा आहे. पाहू शकता असं चांगला मऊ झाला पाहिजे, छान परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो तर छान त्याचा सुगंध तेलामध्ये उतरतो. त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घ्यायची. थोडासा किचन किंग मसाला टाकला आहे मी, भाजीला जरा टेस्ट येते त्याने. धना पावडर 1 चमचा टाकली आणि हे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे बघा. जास्त काही मी मसाले टाकले नाही आहे. त्यानंतर आपण मिरची आणि लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान तेलावर परतून घ्यायचे म्हणजे कच्चा पण मिरचीचा आणि लसणाचा येत नाही. दार खोला होते बाहेरचा, दरवाजा खोला बाहेरचा. 1 मिनिट छान परतून घ्यायचे, 1 ते 2 मिनिटं आपल्याला. त्यानंतर जी डाळ आपण उडदाची डाळ ही फेटून घेतलेली ती टाकून द्यायची. मैत्रिणींनो उडदाची आमटी आज आपण बनवतोय, एवढी मस्त होती ना आणि भातासोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही चुरून जर खाली ना खूप छान लागती. तुम्ही अशा पद्धतीने ही उडदाची आमटी नक्कीच करून पहा. आणि जेवढी आपल्याला आमटी करायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. कुणाला पातळ घट्ट लागती त्याप्रमाणे पाणी तुम्ही घालू शकता. छान मिक्स करून घ्यायचे. काय नाही
मला दाखवायचं. तोच पडलं तुम्ही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. मीठ टाकून झाल्याच्या नंतर छान आमटी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता मैत्रिणींनो, बघितलं ना किती टाईम लागला ह्या आमटीला. जरा पण टाईम लागत नाही, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. मस्त आपल्या आमटीला उकळी आलेली आहे, पाहू शकता. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं चिंच टाकायची तर तुम्ही चिंच पण टाकू शकता. मी नाही टाकली. वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. ही उडदाची आमटी मस्त आपली झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर ही उडदाची आमटी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. जे कोण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय.